मित्रांनो, 16 तारखेला एक महिला विधेयक पडलं. महिला आरक्षण विधेयक पडलं, जे 2023लाच मंजूर झालेलं आहे. पण पुन्हा त्याच्यामध्ये काही बदल करून नव्याने लोकसभेमध्ये मांडण्यात आलं आणि ते विरोधकांनी पाडलं. 17 तारखेला ते मतदान झालं, ते पडलं. 18 तारखेला मोदींनी भाषण केलं आणि मोदींच्या भाषणामध्ये 60-70 वेळा काहीतरी काँग्रेसचं नाव आलं. काँग्रेसने मोदींवर आरोप लावले की तुम्ही आमच्या विशेष हक्काचा भंग केलेला आहात. लोकसभेमध्ये मतदान देण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या विशेष हक्काला तुम्ही लोकांसमोर निगेटिव्हली आणि वेगळ्या पद्धतीने मांडतायत. म्हणून काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्षाला पत्र लिहिलं आणि तक्रार केली. आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाजप स्वतःच आंदोलनं काढतंय की महिला आरक्षण विधेयक पडलं आणि त्याच्या विरोधासाठी, म्हणजे जे विधेयक पडलं त्याच्या समर्थनार्थ आम्ही मोर्चे काढतोय. कुणाच्या विरोधात मोर्चे काढायला लागले त्यांनी, मला हेच कळालं नाही. महाराष्ट्रात सत्तेत कोण आहे? भाजप. बहुतेक सर्वच ठिकाणी महानगरपालिकेवर सुद्धा सत्ता कुणाची आहे? भाजपची. केंद्रामध्ये सत्ता कुणाची आहे? भाजपची. राज्यसभेत बहुमत कुणाचं आहे? भाजपचं. मग कुणाच्या विरोधात? काँग्रेसच्या विरोधात. अरे, जे माणसं सत्तेतच नाहीये, त्यांच्याकडे कोणता अधिकारच नाहीये काय मांडण्याचा घेण्याचा वगैरे, त्यांच्या विरोधात ही आंदोलनं काढून काय करतायत? लोकांची दिशाभूल. आणि महत्वाचं म्हणजे गिरीश महाजनाला त्या महिलेनं जे सुनावलं, त्या महिलेचं कौतुकच करायला पाहिजे. पण गिरीश महाजनांनी मोर्चा कुठं काढलाय? संपूर्ण मुंबई सोडून वरळीमध्ये, जिथे आमदार आदित्य ठाकरे आहे, आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्येच जाऊन काढण्याचा काय अट्टहास होता? काढायचं तर स्वतःच्या मतदारसंघात तर काढा. पण विषय तो नाहीच आहे. ह्यांना काय गरज काय पडली मला हेच कळत नाहीये की बाबा सत्तेत, महानगरपालिकेपासून केंद्रातील सत्तेपर्यंत, ग्रामपंचायतीपासून म्हणूयात, मॅक्झिमम ठिकाणी भाजप आहे. आणि आंदोलन, मोर्चे कुणाच्या विरोधात काढताय त्यांनी हेच समजत नाहीये. आणि एकीकडे हे हिंदू जन आक्रोशवाले सुद्धा येत आहेत. अरे, सत्तेत तुम्हीच आहात. तुमच्याच सरकारच्या विरोधात तुम्ही हिंदूंना जागा करताय. हिंदू एवढा खतरेमध्ये कसं काय आहे मला हेच कळत नाहीये. तुमची सत्ता आहे, गृहमंत्री तुमचा, केंद्राचा गृहमंत्री तुमचा, संरक्षण मंत्रालय तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे असताना लोकांना भीतीचा धंदा तुम्ही चालवलाय लोकांमध्ये. हे लय अवघड आहे.